श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं श्रीकृष्ण महाराज म्हणतात कर्मयोगी जो आहे कशा प्रकारे वागतो याचं वर्णन आपण अगोदरच्या सत्रात पाहिलं, तिच्यावरती चर्चा केली। आता भगवंत आपलं स्वरूप सांगत आहेत, आपलं मी कोण आहे, माझी भक्ती कशी करावी, अशा प्रकारचं आता श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत। आतापासून आपण भक्ती मार्गामध्ये प्रवेश करत आहोत। कर्म मार्गापासून भक्ती मार्गामध्ये प्रवेश करीत आहोत। आता भगवंताची भक्ती करायची आहे। भगवंताची जर भक्ती करायची असेल तर आपल्याला अगोदर भगवंत माहीत पाहिजे। भगवंत कसा आहे हे आपल्याला माहीत पाहिजे। ते माहीत असल्यानंतरच आपण भक्ती करू शकतो। आता कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती किंवा जीव हे माहीत करण्यासाठी मुख्य 3 गोष्टीची गरज लागते। म्हणजे प्रथम आकार पाहिजे, म्हणजे रूप पाहिजे। त्या वस्तूला किंवा त्या जीवाला रूप पाहिजे, आकार पाहिजे। नंतर त्याचं नाव पाहिजे, त्याला नाव पाहिजे, काहीतरी नाव असायला पाहिजे। म्हणजे त्या नावावरनं त्या मनुष्य ओळखला जातो किंवा वस्तू ओळखली जाते। आणि तिसरी मुख्य गोष्ट म्हणजे ती वस्तू किंवा ती व्यक्ती, त्याचे गुण काय आहेत, कार्य काय करतात। म्हणजे या 3 गोष्टी माहीत झाल्या की आपण त्या मनुष्याला जाणू शकतो। म्हणजे एक रूप पाहिजे, नाव पाहिजे आणि कार्य पाहिजे। आता हे जाणल्यानंतर, हे माहीत झाल्यानंतर आपल्या मनात एक प्रश्न हे पडतो की हे आपण जाणलं, परंतु ही वस्तू किंवा ही व्यक्ती माझ्यासाठी काय उपयोगाची आहे। हे प्रत्येकाच्या मनात असतं की ही वस्तू मी जाणली, ही व्यक्ती मी जाणली, मग आता ती वस्तू किंवा व्यक्ती माझ्यासाठी काय उपयोगाची आहे हे सर्वसाधारण मनुष्याच्या मनात असतं। आता प्रथम रूप पाहिजे, आकार पाहिजे। आता रूप म्हटल्यानंतर किंवा आकार म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं की मनुष्य कसा आहे, काळा आहे की गोरा आहे, उंच आहे की ठेंगणा आहे, सशक्त आहे, पैलवान आहे की काडी पैलवान आहे, तिचे नाक कसं आहे, डोळे कसे आहेत, चेहरा कसा आहे, वेशभूषा कशी आहे, अशा बऱ्याच गोष्टी येतात रूपामध्ये, आकारामध्ये। नंतर नाव, त्या गोष्टीला नाव पाहिजे, तेव्हाच आपण जाणू शकतो। आता प्रत्येकजण नावाने ओळखला जातो आणि नाव कशावरनं पडतं, बऱ्याच वेळेस आपण पाहिलेलं आहे। नाव जे आहे त्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं नाव तिच्या रूपावरून किंवा कार्यावरून बऱ्याच वेळेस नाव ठेवलं जातं किंवा नाव ओळखलं जातं। आता पाणी आहे, पाणी हे तहान भागवते, तर तिच्या गुणावरनं त्याला पाणी म्हणतात। साखर आहे, गोडी हे साखरेचं गुण आहे। ज्यावेळेस आपण साखर म्हणतो त्यावेळेस गोडी हे आपल्या लक्षात येतं। म्हणजे नावासाठी रूप पाहिजे किंवा गुण माहीत पाहिजे। आता पाहू, एक काही उदाहरणं घेऊ। आपण पांडुरंग म्हणतो, विठ्ठलाला पांडुरंग म्हणतो। पांडू म्हणजे काही ठिकाणी असा वर्णन आलेला आहे, पांडू म्हणजे सुंदर रंग असलेला पांडुरंग, किंवा आणखीन काही ठिकाणी म्हणतात पांडू म्हणजे पांढरा, असा पांडुरंगाचं नाव आहे। नंतर श्रीरामाचं नाव वशिष्ठ ऋषीने ठेवलं की मी ह्या मोठ्या मुलाचं नाव राम ठेवतो। आता राम का ठेवलं त्यांनी की जो सर्वाच्या हृदयामध्ये
विराजमान आहे, सर्वाच्या हृदयामध्ये तो रममान आहे, म्हणून तो राम आहे. नंतर भरताचं नाव काय ठेवलं वशिष्ठ मुनींनी की हा सर्व जगाचं पालनपोषण करणार आहे, भरणपोषण करणार आहे, म्हणून हा भरत. शत्रुघ्न म्हणजे कसा की शत्रूवरती धाक, शत्रूचा काळ, शत्रुघ्न म्हणजे शत्रूचा काळ, म्हणून हा शत्रुघ्न आहे. म्हणजे गुणावरनं किंवा रूपावरनं नाव ठेवलं जातं. आता आपण हिमालय म्हणतो बघा, हिमालय, हिम म्हणजे बर्फ, आलय म्हणजे राहण्याचं ठिकाण. जसं विद्यालय आहे, विद्याचं रुग्णालय, तसं हिमालय, हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे राहण्याचं ठिकाण. म्हणजे त्या पर्वताने बर्फाला धारण केलं म्हणून हिमालय आहे. आता तिसरी गोष्ट येते, ती फार महत्त्वाची आहे. गुण आहे आणि कार्य आहे. कार्यामध्ये तो मनुष्य वागतो कसा, बोलतो कसा, नंतर त्याचा रूप तर आपण पाहिलं, वागण्यामध्ये चांगला वागतो का, वाईट वागतो का, अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी येतात. आणि गुण आपण पाहिलं पदार्थामध्ये, आता तिखट म्हणलं की मिरची येते डोळ्यासमोर, मिरचीचा गुण आहे तिखट. तसंच साखर आणि गूळ याचे गुण आहेत गोडी. चिंच म्हणलं की आंबट. म्हणजे गुणावरनं आपल्याला त्या वस्तूची माहिती मिळते, वस्तू डोळ्यासमोर येते. नंतर हे सर्व जाणलं आपण की त्याचं रूप कसं आहे, त्याचं नाव काय आहे, तो काय करतो. मग आपल्याला प्रश्न पडतो, माझ्यासाठी त्याचा काय उपयोग आहे. काहीतरी उपयोग असला तरच आपण आणखीन त्याचं जाणून घेतो. नाहीतर आपल्याला जर उपयोगाची नाही ती वस्तू किंवा ती व्यक्ती, मग आपण जास्त जाणून घेत नाही आहे. आता एखादी शेठ आहे, मोठा गावात शेठ सावकार आहे, पुष्कळ संपत्ती आहे, दानशूर आहे, पण मला काही उपयोगाचा नाही असं म्हटल्यानंतर आपण तिकडे दुर्लक्ष करतो. तर माझ्यासाठी काय उपयोगाचं आहे हे पण जाणून घेतलं पाहिजे, हे पण माहीत पाहिजे. आणि माझ्यासाठी उपयोगाचं आहे म्हटल्यानंतर आपण जास्त जाणून घेतो. आता पाणी आहे, तहान भागवते म्हणून पाण्याला महत्त्व आहे. अन्न हे आपली भूक भागवते म्हणून अन्नाला आपण महत्त्व देतो. तशाच प्रकारे बरेच जण आहेत, सैनिक आहेत, देशाचं संरक्षण करतात, ते आपल्याला उपयोगासाठी आहेत. पोलीस आहेत, कायदा व्यवस्था ठेवतात. तर उपयोग आपल्यासाठी काय आहे हे पण महत्त्वाचं आहे. उपयोग नसेल तर जास्त मनुष्य जाणून घेत नाही. आता श्रीमद भागवतामध्ये एक फार चांगला श्लोक येतो, भगवंत कसा आहे, म्हणजे तो कशा प्रकारचा आहे याचा एक फार सुंदर श्लोक श्रीमद भागवतात आहे. तो असा आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. म्हणजे श्रीकृष्ण कसा आहे, आपण श्रीकृष्णाची भक्ती का करतो किंवा भगवंताची भक्ती का करतो, तर तो कसा आहे, सच्चिदानंद रूप आहे. म्हणजे पहिल्या प्रथम त्याच्या श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. सच्चिदानंद म्हणजे सत, चित्त आणि आनंद. श्रीकृष्ण महाराज सत्य आहेत, चैतन्य आहेत, आनंद स्वरूप आहेत. आता याचा जास्त विस्तार करत नाही, थोडक्यात सांगतो. नंतर रूप झालं, मग ते करतात काय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, म्हणजे विश्वाची उत्पत्ती, भरणपोषण आणि विनाश अशा प्रकारचं भगवंताचं कार्य आहे, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. नंतर हे सर्व झालं, माझ्यासाठी काय उपयोगाचे आहेत ते. प्रत्येक मनुष्य म्हणतो, आपण पाहिलं ना, माझ्यासाठी काय उपयोगाचे आहेत, तर ते काय करतात, तापत्रय विनाशाय. ते काय म्हणतात,
तीन प्रकारचे मनुष्याला ताप असतात, तर ते तीन प्रकारचे ताप जे आहेत त्याचा नाश करतात. तीन प्रकारचे ताप म्हणजे कोणते? अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक, अशा तीन प्रकारचे ताप आहेत. याचा विस्तार जास्त करत नाही आता, नंतर केव्हा तरी करू आपण. तर अशा श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारचा तो श्लोक आहे. म्हणजे सच्चित आनंद त्या भगवंताचं रूप आहे. विश्वाची उत्पत्ती, पालनपोषण आणि विनाश ते त्याचं कार्य आहे. आणि आमचे तापत्रिय तीन प्रकारचे ताप आहेत ते नाश करतात. आता श्रीकृष्ण महाराज आता सांगू लागले की मी कसा आहे, हळूहळू सांगत आहे ते. त्यासाठी अर्जुना मला जाणून घ्यायचं असेल, श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, मला जर जाणून घ्यायचं असेल हे अर्जुना, तुला काय करावं लागेल? तर ते म्हणतात मयासक्त मनः मदाश्रयः. म्हणजे माझ्यामध्ये आसक्त ठेव. मयासक्त म्हणा म्हणजे आसक्त म्हणा, माझ्यामध्ये आसक्ती ठेव. आणि दुसरं काय म्हणतात? मदाश्रय म्हणजे माझा आश्रय कर. आता आपण पाहू आसक्ती. हिच्या अगोदरच्या सत्रामध्ये, बऱ्याच सत्रामध्ये कर्मयोगामध्ये आपण पाहिलं आसक्ती ही वाईट मानलेली आहे. म्हणजे संसारातली जी आसक्ती जी आहे ती वाईट आहे, ती बंधनाला कारण ठरते. मनुष्य बांधला जातो संसारामध्ये. मग इथं तर श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, माझ्यामध्ये आसक्ती ठेव. म्हणजे एका ठिकाणी म्हणतात तू आसक्त राहू नको, आणि आता म्हणतात माझ्यात आसक्त हो. मग हे काय? म्हणजे संसारामध्ये जर मनुष्याने आसक्ती ठेवली तर संसाराचं बंधन होतं. आणि माझ्यात जर तू आसक्ती ठेवलास तर तुला मोक्षपद प्राप्त होईल, मी प्राप्त होईल. याच्यातला फरक आहे. आसक्ती कोठे ठेवावी? संसारातली आसक्ती बंधनाला कारण ठरते. अध्यात्मातील आसक्ती, भगवंताची आसक्ती ही उन्नती करते, मोक्षपद प्राप्त करते, भगवंत प्राप्त होतो. तर माझ्यामध्ये आसक्ती ठेव असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. पहिली पायरी ते सांगत आहेत, मला जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्यामध्ये आसक्ती ठेव. आता कसं आहे, संसारामधील आसक्तीसाठी प्रयत्न करावा लागत नाही. तुम्ही पहा, संसारामध्ये विषयामध्ये आसक्त होण्यासाठी मनुष्याला काही प्रयत्न करावा लागत नाही. पाणी जसं वरून खाली आपोआप वाहतं, पाण्याला काही प्रयत्न करावा लागणार नाही. परंतु पाण्याला वर चढवायचं असेल तर मोटर पाहिजे, पंप पाहिजे. तशा प्रकारे संसारामधल्या आसक्तीसाठी मनुष्याला काहीही प्रयत्न करावा लागत नाही. तो आपोआप त्या विषयामध्ये आणि संसारामध्ये ओढला जातो, आसक्त होतो. परंतु अध्यात्मामध्ये भगवंताप्रती जर आसक्त व्हायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. मग असं का होतं? ह्याचा एक मनोवैज्ञानिक विचार केला तर असं होतं की संसारामध्ये आपण ज्यावेळेस विषय भोगतो, मग विषय भोगत असताना त्याच्यामध्ये आसक्त असताना त्याचं फळ लवकर मिळतं, तेव्हाच मिळतं. बघा मी काय सांगतो ते समजून घ्या. विषयामध्ये संसारामधील विषयाचा आपण भोग घेतो त्यावेळेस त्याचं फळ लगेच मिळतं. म्हणजे साखर खाल्ली गोडी लगेच, मिरची खाल्ली तिखट. म्हणजे संसारातील विषयाचं फळ जे आहे हे लवकर मिळतं, म्हणून मनुष्य तिकडे ओढला जातो जास्त करून. परंतु भगवंताप्रती म्हणजे श्रीकृष्णाप्रती म्हणा किंवा तुमच्या जो कोणी इष्टदेव आहे तिच्यामध्ये आसक्त व्हायचं असेल तर प्रयत्न करावा लागतील, त्याची भक्ती करावं लागेल. परंतु हे फळ लवकर मिळत नाही. केव्हा मिळेल सांगता येत नाही. एखाद्या वेळेस आत्ताच मिळेल, उद्या मिळेल, किंवा काही वर्षानंतर मिळेल, किंवा या जन्मामध्ये मिळणार पण नाही. म्हणून मनुष्य आहे हा भगवंताकडे आकर्षला जात नाही.
विषयामध्ये आसक्त होण्याचं आणि आकर्षण होण्याचं कारण म्हणजे फळ लवकर मिळतं तेव्हाच मिळतं, परंतु अध्यात्मामध्ये फळ केव्हा मिळणार हे आपल्याला माहीत नाही. परंतु याच्यामध्ये एक मुख्य गोष्ट आहे, संसारातील जे फळ आहे, संसारामध्ये जे सुख आहे किंवा दुःख म्हणा, ते स्थायी नाही, ते टिकून राहत नाही, ते लवकर नष्ट होतं. परंतु अध्यात्मामध्ये जर सुख मिळालं, भगवंत प्राप्त झाला, तर ते चिरकाल टिकून राहतं. हा फरक आहे. म्हणून कोणतीही गोष्ट, अप्राप्य गोष्ट जी आहे ती लवकर मिळत नसेल तर प्रयत्न करावा लागतो. अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की तुला माझी भक्ती करायचं असेल तर पहिला की तू माझ्यामध्ये आसक्ती ठेव, आणि दुसरं सांगतात माझा आश्रय घे, म्हणजे मला शरण ये. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, तो समाजामध्ये राहतो, तो एकटा राहू शकत नाही. आता एखादे मनुष्य कितीही श्रीमंत असला, त्याच्याकडे पुष्कळ पैसा आहे, मोठा बंगला आहे, आणि त्याला म्हणाले आपण की ह्या बंगल्यात राहा आणि तुला सगळं जेवण खाण सगळं मिळेल, सगळी तुझी व्यवस्था राहील, पण तू एकटा राहायचा, तो राहू शकत नाही. बघा तुम्ही, आपण करोना काळामध्ये हे अनुभवलेलं आहे. एकटं राहणं किती दुर्लभ आहे, किती कष्टकारी आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. जसं शारीरिक गरज आहे तशी मनुष्याला मानसिक गरज आहे. पाळीव प्राणी म्हणतो आपण, तसं आहे. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की माझ्यामध्ये आसक्ती ठेव, आणि दुसरा म्हणतात माझा आश्रय घे. मग माझा आश्रय घेतल्यानंतर काय होईल हे आता आपण पुढच्या सत्रात बघू. त्याच्यामध्ये थोडं जास्त चर्चा करू. ह्या 2 गोष्टी आपल्याला समजल्या. आणखीन एक गोष्ट आहे, 3 गोष्टी समजल्या की आपला पुढचा प्रवास सोपा जाईल. एक आश्रय आहे, नंतर शरण येणे आहे. अशा प्रकारच्या गोष्टी जर घेतल्या आपण, समजल्या लवकर, तर आणि आणखीन एक सांगतात असंशयम, म्हणजे संशय रहितो. म्हणजे या त्या 3 गोष्टी, म्हणजे भगवंतामध्ये आसक्ती, भगवंताचा आश्रय आणि संशय रहित, ह्या 3 गोष्टी समजल्या की पुढचे आपला भक्तिमार्ग सोपा होईल. यावरती आपण थोडं जास्त चिंतन करू, म्हणजे भक्तियोगाचा पाया पक्का होईल. तर हे सत्र आता इथेच थांबवतो. पुढच्या सत्रात पाहू, हिच्यावरती जास्त चर्चा करू. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.